अंजनगाव सुर्जी शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील महादेव मंदिर ते नवाब हॉल पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने अनेकदा निवेदन देऊनही पालिकेच्या ढिम्म प्रशासनाला कंटाळून 28 ऑगस्टला काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे महासचिव तेजस अभ्यंकर कार्यकर्त्यांसह नगर परिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलन केल्याने नगर परिषद प्रशासनाची तारांबळ उडाली आहे। सविस्तर वृत्त असे की शहरातील नवगज्जी प्लॉट मधील जुना डांबरी रस्ता उखडल्याने नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो। या संदर्भात स्थानिक नागरिक व काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनी तात्काळ रस्ता न झाल्यास नगर परिषद इमारतीवर चढून 28 ऑगस्टला उडी मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। 27 ऑगस्टला मुख्याधिकारी अंजनगाव यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न न झाल्याने अखेर आंदोलनकर्ते इमारतीवर चढले, ज्यामुळे प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली होती। अखेर तहसीलदार पुष्पा सोळंके आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 15 दिवसाच्या आत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक शासकीय मंजुरीकरिता पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते इमारतीवरून खाली उतरले। मात्र या नाट्यमय घडामोडीने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। यावेळी आंदोलनकर्ते तेजस अभ्यंकर सोबत जानीभाई सोमेश इंगळे, रियाज खान, कादर शाह, अहमद शाह, मोहम्मद आबिद, शेख मेहबूब, शाहरुख खान, शाबीर खान, समीर खान, जबीर खान, शोएब अली, फयूम बेग, मिर्जा बेग, शब्बीर शाह, वजीर शाह, सालिक अन्सारी, अब्दुल सत्तार, शेख अलीम, शेख कदीर आदी उपस्थित होते। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।